सर, देवेंद्र फडणवीसांनी मोठा गौप्यस्फोट केलेला आहे की पहाटेचा जो शपथविधी झालेला होता तो शरद पवार यांच्यासोबत चर्चा करूनच झाला होता आणि सर्व जे काही डेझिग्नेशन्स जी ठरवण्यात आलेली होती आधीच सगळ्या गोष्टी प्लॅन झालेल्या होत्या, याच्यावर सर काय आहे? शरद पवारांशी बोलून जर तो शपथविधी झाला असता तर नक्कीच ते सरकार चाललं असतं, सरकार 72 तासात कोसळलं नसतं. पहा की हे जे सरकार देवेंद्र फडणवीस जे असतील त्यांच्याविषयी मी काय बोलू. अलीकडे मी त्यांची वक्तव्य पाहतो आहे. देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या पक्षाचे जे प्रमुख लोक आहेत, मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस हे या जगातलं 10वं आश्चर्य आहे. आधीचे 8 आश्चर्य जगात आहेत, 2 आश्चर्य दिल्लीत बसलेले आहेत आणि हे 10वं आश्चर्य महाराष्ट्रामध्ये. किती खोटं बोलावं माणसानं. मुळात तुम्ही विश्वासघात केल्यामुळे मुख्यमंत्री पदाबाबत शिवसेनेचा जे 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद देण्याचं आपण मान्य केलं होतं, देवेंद्रजींनी त्यांचं हॉटेल ब्ल्यू सी मधलं स्वतःचंच वक्तव्य जे उपलब्ध आहे ते पाहावं स्वतः की ते स्वतः काय बोलले. अमित शहांसमोर सत्तेचं वाटप 50-50%, पॉवर शेअरिंग 50-50 हा त्यांचा शब्द आहे. त्यांनी विश्वासघात केल्यावर इतर कोणी आमचा विश्वासघात केला त्यावेळेला सत्ता बनवताना, म्हणून आता गळा काढण्यात काय अर्थ आहे. अजून ते पहाटेच्या शपथविधीतून बाहेर पडलेले नाही आहेत. उद्या ते असं बोलतील 6 महिन्यापूर्वी जो 40-50 आमदारांचा सुरत, गुवाहाटी, गोवा आणि मुंबईत जो शपथविधी झाला तोही शरद पवार साहेबांच्या सांगण्यावरून झाला असे सांगू शकतात. ते एका वैफल्यातून ते बोलत आहेत. महाराष्ट्रामध्ये त्यांच्या सरकारविषयी अत्यंत तिरस्कार आणि घृणा आहे. विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये दारुण पराभव त्यांना पत्करावा लागला. नागपूर, विदर्भात ते हारले आणि उद्याच्या पोटनिवडणुका कसबा आणि चिंचवडला होत आहेत, तिथे दारुण पराभव दिसतो आहे. म्हणून लोकांना गुमराह करायचं, भ्रमित करायचं म्हणून अशा प्रकारचे विधानं ते करतात. अजितदादा पवार हे ठामपणे, मजबूतीनं महाविकास आघाडीचे नेते म्हणून महाराष्ट्रामध्ये एक वातावरण तयार करत आहेत आणि भारतीय जनता पक्षाला आव्हान देत आहेत. तेव्हा आमच्या सगळ्यांच्या प्रतिमांना तडे देण्यासाठी अशा प्रकारची खोटी विधानं आपण किती केली तरी लोकांचा विश्वास बसणार नाही. मी परत सांगतो, पहाटेचा शपथविधीच्या आठवणींना अजूनही फडणवीसांना दचकून जाग येते. याची कारणं त्यांनी शोधली पाहिजेत आणि उपचार करून घेतले पाहिजेत. महाराष्ट्रातलं वातावरण हे मिंदे आणि फडणवीस सरकारच्या विरोधामध्ये आहे, त्याचा परिणाम असेल. अजून काही आपल्याकडे? सर, काल त्यांनी बोलताना अजून एक गंभीर आरोप केला आहे की मला जेलमध्ये टाकण्याचं षडयंत्र जे आहे ते झालेलं होतं आणि याला उद्धव ठाकरे यांची संमती नव्हती तर मूकसंमती होती. बघा, ते खोटं बोलत आहेत. परत सांग, तेही राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, तेही अनेक वर्ष राजकारणामध्ये आहेत. विरोधी पक्षनेते पदावर बसलेल्या व्यक्तीला एखाद्या आरोपात, राजकीय आरोपात तुरुंगात टाकण्याची परंपरा शिवसेनेची नाही, भाजपची असू शकते. भाजपनं गृहमंत्री असतील, माझ्यासारखे पक्षाचे नेते आणि खासदार असतील, संपादक असतील, त्यांना तुरुंगात टाकलं, मंत्र्यांना तुरुंगात टाकलं. हे सूडबुद्धीच्या कारवाया, ही परंपरा, ही विकृती भारतीय जनता पक्षाची आहे. ही आमच्या सरकारची किंवा ठाकरे कुटुंबाची अजिबात नव्हती. तेव्हा त्यांनी या भ्रमातून बाहेर पडलं पाहिजे. किंबहुना मला असं लक्षात आलं होतं त्यावेळेला, मुळात त्यांना अशी भीती का वाटावी की मला तुरुंगात टाकतील. असं त्यांनी कोणता गुन्हा आणि कृत्य केल्याचं त्यांचं मन त्यांना खात होतं. आमच्या सगळ्यांचे फोन उद्धव ठाकरेंपासून शरद पवारांपर्यंत, संजय राऊतांपर्यंत आमच्या सगळ्यांचे फोन टॅप करण्यासाठी रेकॉर्ड करून ते ऐकले जात होते आणि हा फार मोठा गुन्हा आहे.
आमचे फोन ऐकून आमचं सरकार बनत असताना आणि त्याआधी हे आणि ते जे संबंधित अधिकारी त्यांना जी क्लीन चिट दिली, मग त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवरती जी कारवाई, जो तपास सुरू होता तो का थांबवला? चौकशी झाली असती ना, दूध का दूध पाणी का पाणी झालं असतं. तुम्ही आल्याबरोबर ज्या चौकशा थांबवल्यात त्याच्यामध्ये आमचे फोन टॅपिंग जे झाले ती चौकशी थांबवलेली आहे. त्याच्यामुळे तुमची भीती जी आहे, तुमचं मन तुम्हाला खातं आहे. चोराच्या मनात चांदणं असे म्हण आहे. आणि त्यांची इच्छा होती असं आम्हाला कळलं, उद्धवजींना कळलं की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार बरं चाललेलं आहे. काही करून जर मला तुरुंगात घालण्याची परिस्थिती निर्माण केली तर कदाचित माझ्या बाजूनं सहानुभूतीची लाट निर्माण होईल, असं त्यांचंच एक स्वप्न त्यांना सारखं पडत होतं. पण ते स्वप्न आम्ही पूर्ण होऊ दिलं नाही. बोलिये. खरं तर अनेक काल त्यांनी खरं तर थेट आरोप केले. त्यांनी काल कोणताही गौप्यस्फोट काय साधी लवंगी फटाकेही फोडली नाही आहे. तुम्हाला तो गौप्यस्फोट का वाटतो मला कळत नाही. 2.5 वर्षानंतर सुद्धा तोच कोळसा उघडत बसलेले आहेत. कसले स्फोट त्याच्यामध्ये आहेत? ज्या पद्धतीने जी व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती ती स्क्रिप्टेड व्हिडिओ क्लिप होती असं वाटतं का तुम्हाला? कोणती? देवेंद्र फडणवीसांनी जे विधान केलेलं होतं त्या संदर्भात ते असं पण त्या व्हिडिओमध्ये म्हणाले होते की खरं तर इथे कोणता कॅमेरा नाही आहे, कॅमेरा असं तर मी त्याच्यावरती आता बोलू इच्छित नाही, कारण हा काय महाराष्ट्रातला गंभीर विषय नाही आहे. ते जे काय बोलतात किंवा काय करतात, स्फोट करतात, एखाद्या वृत्तपत्र चॅनलला गेले आणि बोलले, त्याच कसले स्फोट आहे? 2.5 वर्ष सरकार चाललं. ते सरकार पूर्णपणे काँग्रेस आणि शरद पवार साहेबांच्या पाठिंब्यावर चाललं. ते सरकार बनवण्यासाठी शरद पवार साहेबांचा प्रचंड एक मेहनत आणि त्यांचं एक आशीर्वाद होता. तर तुम्ही त्यांच्याशी चर्चा केली आणि सरकार आम्ही बनवत होतो वगैरे या बोलण्याला काय अर्थ नाही. मुळात तुम्ही आमचा विश्वासघात केला, त्याच्यामुळे आमचा विश्वासघात केला असं त्याने सांगून त्यांचा. तुम्ही आधी आमचा विश्वासघात का केला त्याच्यावर तुमच्याकडे उत्तर आहे का? तुम्ही आम्हाला 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद द्यायला तयार नव्हता आणि आता ही टेस्ट ट्यूब बेबी मांडीवर घेऊन तुम्ही बसलेला 2.5 वर्षासाठी. हा मिंदे गटाची ती टेस्ट ट्यूब बेबी आहे ना, त्याचं उत्तर द्या. 2.5 वर्षाचा जो वायदा आणि वादा होता तो तुम्ही का पूर्ण केला नाही? असं काही ठरलंच नव्हतं. हे बोलण्याची हिंमत करू नका, असंच ठरलं होतं आणि हे तुमच्या तोंडून सुद्धा निघालेलं आहे. हॉटेल ब्ल्यू सीमधलं तुमचं वक्तव्य तुम्ही तपासून पहा अमित शहांच्या साक्षीनं. तेव्हा हे 1 नंबरचे खोटारडे लोक आहेत आणि त्यांचा खोटारडेपणा भविष्यामध्ये रोज उघडा केला जाईल. सर पण ते सातत्याने म्हणतात की आम्ही 2.5 वर्षाचा वायदाच केलेला नाही आहे. प्रत्येक माध्यमांच्या मंचावरती ते येऊन बोलतात की आम्ही केलं नाही. प्रत्येक सभेमध्ये बोलतात. अहो त्यांना बोलू द्या, पण आम्ही सांगतो ना आमच्या बोलण्याला काय आहे की नाही. जी अमित शहांसमोर पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये स्वतः हेच देवेंद्र फडणवीस सांगतायत आमचं असं ठरलेलं आहे की सत्तेचं वाटप हे 50-50% होईल, 50-50 होईल पॉवर शेअरिंग. याचा अर्थ काय समजतो का तुम्हाला सगळ्यांना? आणि त्यांना तरी त्यांनी असं सांगितलं ते काही म्हणतात त्याच्यावरती मी बांधील नाही. ते असं बोललेलं आहेत. जर तुमचं ठरलं नव्हतं मग उद्धव ठाकरेंना दिलेला वादा आणि वायदा तुम्ही या टेस्ट ट्यूब बेबीच्या बाबतीत का पूर्ण करताय? त्यांना का मांडीवर बसून तुम्ही त्यांचा पाळणा हलवत्यानंतर आता म्हणे आम्ही शिवसेनेशी युती केली, मग आम्ही काय होतो? भाजपचं 150+ अरे सोडा पूर्ण झाल्याच्या नंतर शिवसैनिकांवर काल गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. काल एका माजी नगरसेवकाला सुद्धा अटक केली. प्रकरणात मुंबई, ठाणे, नाशिक अशा अनेक भागात जिथे महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत तिथे शिवसैनिक, माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे पदाधिकारी यांना खोट्या प्रकरणामध्ये गुंतवून तुरुंगात टाकण्याचं षडयंत्र मिंदे गट आणि भाजपा यांनी सुरू केलं आहे. पण आम्ही त्यांच्याशी लढू आणि संघर्ष करू. बोलिये. सर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे रेग्युलर बेसवर. बघा मी असं म्हणणार नाही जसं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की आम्हालाच चिन्ह मिळणार आणि आम्ही जिंकणार. ती काही निवडणूक नाही आहे किंवा ती EVM मशीन नाही आहे सेटिंग करायला, किंवा जे मिस्टर राणे म्हणाले आहेत ब्रेकिंग न्यूज घ्या चिन्ह मिंध्यांनाच मिळणार.
आम्ही इतकंच सांगू, आमची शिवसेना ही 100% खरी आहे. आम्ही म्हणजे शिवसेना आहोत, म्हणजे ठाकरेंची शिवसेना ही खरी आहे. आणि आमचा न्यायदेवतेवरती विश्वास आहे. न्यायदेवता आमच्या खिशात आहे. अशा प्रकारच्या गमजा कोणी मारत असेल तर त्या देशाचा अपमान करतायत. निवडणूक आयोग असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल, आम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवून न्यायाच्या अपेक्षित आहोत. सर, शेड्यूल 10 प्रमाणे त्यांनी हे सुद्धा सांगितलं की शेड्यूल 10ला सुप्रीम कोर्टात जे शिंदे गटाचे वकील आहेत ते शेड्यूल 10 प्रमाणे युक्तिवाद करतील आणि गटनेत्याने बघा, युक्तिवाद होईल ना, मग आता कशाला युक्तिवाद, इथे युक्तिवाद करू नका ना. ही काय युक्तिवादाची जागा नाही आहे ना. युक्तिवाद झाल्यावर पाहू. नाही, पण त्यांनी सांगितलंय की त्यांनी काही सांगू द्या. आप हिंदी में पूछे, आपको क्या चाहिए. देवेंद्र फडणवीस जी ने कल एक बयान दिया है कि जो सुबह सुबह की 2019 की सरकार बनी थी उसके बारे में शरद पवार जी को जानकारी अभी तक वो 2.5 साल हो गया, वही सपना देख रहे हैं सुबह का. अभी भी वो जागे नहीं है, जाग नहीं उठे. वही उनको सपना गिर रहा है कि शपथ विधि हो रहा है, मैं और अजीत दादा पवार शपथ ले रहा हूँ. कब तक चलेगा ये? कब तक ये चक्की पीसते रहेंगे? भाई देखो, उनको 2.5-3 साल हो गया है और पवार साहब का उनसे कोई संबंध नहीं है. अगर पवार साहब ये सब कुछ कांड करते तो सरकार चलती है वो 5 साल के लिए. ये आपकी असफलता है. आप एक भी विधायक नहीं तोड़ सके उस वक्त, ना शिवसेना के, ना एनसीपी के, ना कांग्रेस के. सबसे पहली बात है कि आपने शिवसेना के साथ विश्वासघात किया था. बाद में आप वो विश्वासघात पवार साहब से कर रहे थे, वो भी आपको उसमें सफलता नहीं मिली. फिर 3 साल के बाद आपने ये शुरू किया कार्यक्रम, ईडी, सीबीआई, इनकम टैक्स का इस्तेमाल करके, पैसों का इस्तेमाल करके हमारे लोग तोड़े. बात ऐसी है, अगर ये राजनीति और विश्वासघात है तो आपके साथ जो विश्वासघात हुआ ऐसे आप बोल रहे हो, तो उसके लिए आप क्यों रोना रो रहे हो? हमारे साथ भी आपने विश्वासघात ही किया है ना. लेकिन शरद पवार साहब अगर उसमें शामिल होते इस षड्यंत्र में, तो अजीत दादा पवार और आपकी सरकार ज़रूर 5 साल तक वो चला लेते. शरद पवार साहब जो है वो अपने शब्दों का पक्का काम करने वाले नेता है. चलिए सर, आज नाशिक दौऱ्याला सर, आपने फोन टैपिंग वाले मामले भी अभी कहा था कि देवेंद्र फडणवीस जी ने आपके और उद्धव जी के. मैं ये नहीं कहा कि फडणवीस जी ने कल कहा कि महाविकास आघाड़ी सरकार का एक षड्यंत्र रहा कि उनको अरेस्ट हम करने वाले थे. हम उनको क्यों अरेस्ट करें भाई? वो लीडर ऑफ अपोजिशन थे. ये शिवसेना की, कांग्रेस की और एनसीपी की या महाविकास आघाड़ी की परंपरा नहीं है कि जो व्यक्ति लीडर ऑफ अपोजिशन है, नेता प्रतिपक्ष है, उसको बिना वजह अरेस्ट करे. लेकिन उनके मन में ऐसा डर क्यों पैदा हो गया? उनके मन में ऐसे कौन सी आपराधिक भावना निर्माण हो गई कि मैंने कुछ गलत किया है और मुझे अरेस्ट हो सकती है? अगर ये है उनके मन में कुछ, तो ये है कि ये लोगों ने, फडणवीस जी की लीडरशिप में कुछ पुलिस अफसरों ने महाराष्ट्र के प्रमुख नेताओं के फ़ोन टैप किए थे जब ये सरकार बंद रही थी. तो एमएलए, बाद में उद्धव जी, नाना पटोले जी, अजित पवार, संजय राउत, पवार साहब, सुप्रिया सुळे, ये सभी प्रमुख लोगों के फ़ोन टैप करके वो हमारी बातें सुन रहे थे. ये बहुत बड़ा अपराध है और इस अपराध के बारे में महाविकास आघाड़ी सरकार ने जब जांच कमेटी बिठाई, पुलिस को आदेश दिए, तो जांच चल रही थी और जिस पुलिस अधिकारी के ऊपर एफआईआर लॉज हो गया, गुना दाखिल हो गया, उसके ऊपर के सभी केसेस ये सरकार आने के बाद पीछे लिए गए. क्यों नहीं जांच होने दी? फिर आप डरे हुए लोग, आपने पाप किया, आपने गुनाह किया, इसलिए आप डर रहे हैं. चलिए, प्रिविलेज मोशन जो इनके खिलाफ, राहुल गांधी के खिलाफ दिया गया था, उसका नोटिस इनको जारी कर दिया गया है. 48 घंटे में उन्हें अपना पक्ष रखने का. राहुल गांधी ने जो प्रिविलेज मोशन के बारे में जो उनको नोटिस दिया है, मुझे लगता है देश की जनता के सामने एक बहुत बड़ा एक
क्या बोलता है, एक बहुत बड़ा जोक हो गया है। राहुल जी ने कुछ सवाल पूछे हैं अडानी के बारे में, मोदी जी को, प्रधानमंत्री को। उसमें से एक दो सवाल तो बहुत सिंपल है कि आपके अडानी जी के साथ क्या रिश्ते हैं, आपके साथ अडानी जी कितने बार हवाई जहाज़ में आपके साथ वो विदेश में गए हैं, भारतीय जनता पार्टी के कितने इलेक्टोरल बॉन्ड अडानी जी ने खरीदी की है। ये छोटे छोटे सवाल है जो आरटीआई में भी मिल सकते हैं उसके जवाब। प्रधानमंत्री को अगर या भारतीय जनता पार्टी को राहुल गांधी का भाषण डिफेमेटरी लगा तो प्रधानमंत्री को मौका मिला था राहुल जी को जवाब देने का, जवाब क्यों नहीं दिया? आपने अडानी का अ भी नहीं लिया और आप एक संसद सदस्य को प्रिविलेज मोशन की नोटिस भेजते हो। ये तो तानाशाही का बहुत बड़ा प्रोग्राम बन गया इस देश में। ठीक है, देख लेंगे, लेकिन आपने राहुल गांधी की सब टिप्पणियां लोकसभा की रिकॉर्ड से निकाल दी। लेकिन राहुल जी ने जो कहा है पूरे देश में पहुंच गया, पूरे विदेश में गया है और आज भी चल रहा है और उनके सवाल जायज़ है। देश लूटने का काम किसने किया है, ये सवाल पूछा राहुल गांधी ने। इस प्रकार के सवाल मोदी जी ने भी पूछा है बार बार जब कांग्रेस की सरकार यहाँ थी। उसमें गलत क्या है? अब यहाँ के जो लोग हैं कांग्रेस के, बीजेपी के, वो भी हमसे सवाल पूछते हैं, हम उनसे सवाल पूछते हैं कौन किसको लूट रहा है, उसमें गलत क्या है? ये कोई विशेष अधिकार का हनन नहीं है, यह हमारा हक है कि हम आपसे सवाल पूछें और हम पूछते रहेंगे। राहुल गांधींच्या संदर्भात आज सामना अग्रलेख आहे, त्यांना प्रिव्हिलेज मोशन नोटीस पाठवलेली आहे। हक्कभंग अडानीच्या विरोधात त्यांनी भाषण केलेलं होतं। त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी कोणाच्याही विरोधात भाषण केलं नाही। त्यांनी ना मोदींच्या विरोधात भाषण केलं ना अडाणींच्या विरोधात भाषण केलं। त्यांनी या देशामधल्या काही घडामोडींवर सरकारला प्रश्न विचारला। जो आर्थिक घोटाळा, या देशातल्या जनतेचे पैसे LIC मध्ये आहेत, ज्याच्यावर लोकांचा विश्वास आहे, आयुर्विमा, ते पैसे, भारतीय स्टेट बँकेचे पैसे कोणाच्या सांगण्यावरून अडाणीच्या कंपन्यांमध्ये गुंतवले, हा प्रश्न विचारणं गुन्हा आहे का संसदेमध्ये? अडाणी यांना एअरपोर्टपासून ते सफरचंदाच्या व्यापारापर्यंत सगळे ठेके एकाच माणसाला कसे काय मिळतात, हा प्रश्न विचारला। यात काय गुन्हा काय आहे? सर्व सार्वजनिक उपक्रम एकाच माणसाला कसे विकले जातात, हा प्रश्न राहुलजीने विचारला, तर गुन्हा काय आहे? त्याच्यावरती कोणाचा हक्कभंग झाला? खरं म्हणजे या प्रश्नांना उत्तर द्यायची संधी संसदेमध्ये प्रधानमंत्री मोदी यांना प्राप्त झाली होती। त्यांनी उत्तर न देता पळ का काढला, हा खरं म्हणजे जनतेचा हक्कभंग आहे, लोकसभेचा हक्कभंग आहे। त्या बदल्यात प्रधानमंत्र्यांना हक्कभंगाची नोटीस पाठवायला हवी। चला, धन्यवाद। आज से सुप्रीम कोर्ट में नियमित जो है सुनवाई होने वाली है। हम ये नहीं कहेंगे कि सर्वोच्च न्यायालय हमारे जेब में है, जैसे वो लोग कहते हैं। देवेंद्र जी, नारायण राणे और शिंदे गुट के MLA बोलते हैं कि जो निर्णय आने वाला है वो हमारे फेवर में आने वाला है। इसका मतलब ये है कि सर्वोच्च न्यायालय, इलेक्शन कमीशन उनके जेब में इस प्रकार की भाषा वो लोग कर रहे हैं। हम ये नहीं कहेंगे। हमारा इस देश के सर्वोच्च न्यायालय के ऊपर पूरा भरोसा है। हमारा आज भी इलेक्शन कमीशन के निर्णय क्षमता पर विश्वास है, इसलिए हम न्याय की अपेक्षा करेंगे और सत्य की जीत होगी।